नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 8 दॅट इज वाईल लूप. सो आज आहे आपला कंडिशनल स्टेटमेंट पार्ट 3 ज्यात आपण बघणार वाईल लूप काय असतो. सो द वाईल लूप रिपीट्स अ ब्लॉक ऑफ कोड ॲज लॉंग ॲज द स्पेसिफाईड कंडिशन इज ट्रू. याचा अर्थ काय झाला, वाईल लूप तोपर्यंत चालणार जोपर्यंत त्या आतली कंडिशन ट्रू असते. जशीच ती फॉल्स झाली तो वाईल लूपच्या बाहेर पडणार. सो त्या सिंटॅक्स काय असतो, आपण वाईल हा कीवर्ड वापरतो आणि पॅरेंथेसिसच्या आत कंडिशन देतो. हे कंडिशन म्हणजे काय आपण थोड्या वेळात समजूयात. त्यानंतर ब्रॅकेट्समध्ये आपला कोड लिहितो. चला एक्झाम्पल बघूयात. इथे आपण एक एक्झाम्पल घेतला इंट आय इक्वल्स टू 0. सो आपला आय सुरू होणार 0 पासून. इथे आपण आय स्टोअर करूयात ज्यात आपण इनिशियलाइज केलं 0 ने. सो वाईल आय इज लेस दॅन 5 म्हणजेच काय आपला आय 0 आहे विच इज ट्रू. 0 इज लेस दॅन 5. सो ही झाली कंडिशन ट्रू. सो त्याला काय करायचं आहे, आपल्याला आय प्रिंट करायचा आहे आणि आपला आय काय 0. सो इथे आउटपुटमध्ये काय होणार 0 प्रिंट होणार. त्यानंतर आपल्याला आयला करायचं आहे प्लस प्लस. आय प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर. सो आपला 0 झाला 1. परत तो चेक करणार 1. आता तर 1 झाला आहे आपला आय. 1 इज लेस दॅन 5 विच इज ट्रू. सो परत प्रिंट करा आय. आय काय 1. ln म्हणजे नेक्स्ट लाईनवर प्रिंट करा. सो 1. त्यानंतर आय प्लस प्लस करा म्हणजेच 2 करा. परत 2 इज लेस दॅन 5 विच इज ट्रू. परत प्रिंट करा आणि त्याला इन्क्रीमेंट करा. तसंच तो 3 सुद्धा प्रिंट करणार. तो होणार मग इन्क्रीमेंट. 4 इज लेस दॅन 5 विच इज ट्रू. सो इथे होणार प्रिंट 4. त्यानंतर तो परत चेक करणार 5 इज लेस दॅन 5. सो इथे झाली आपली कंडिशन फॉल्स. सो इथून तो मग या वाईल लूपच्या बाहेर पडणार आणि आपल्याला आउटपुट मिळणार 0 1 2 3 4. सो असा हा वर्क करतो वाईल लूप. अजून एक एक्झाम्पल बघूयात. इथे आपण एक काउंटडाऊन नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे इंटिजर विच इज इक्वल्स टू 3. सो इथे काय होणार, आपला काउंटडाऊन पहिले आपण इथे पहिले आधी काउंटडाऊनमध्ये आपण स्टोअर करणार आहोत 3. सो आता आपल्याकडे 3 स्टोअर आहे. सो इथे काय होणार, आधी 3 जाणार. 3 इज ग्रेटर दॅन 0. सो आपली कंडिशन झाली ट्रू. सो त्याला काय करायचं आहे, काउंटडाऊन प्रिंट करायचं आहे. सो आपला काउंटडाऊन आहे 3. त्यानंतर काउंटडाऊन होणार मायनस मायनस म्हणजेच डिक्रीमेंट म्हणजेच 2 होणार. नंतर तो चेक करणार 2 इज ग्रेटर दॅन 0. आपली कंडिशन झाली ट्रू. सो नंतर काय करायचं आहे, प्रिंट. परत डिक्रीमेंट. 1 इज ग्रेटर दॅन 0 ट्रू. सो इथे प्रिंट कर 1 आणि काउंटडाऊन होणार आपला 0. आता 0 इज ग्रेटर दॅन 0. इथे झाली कंडिशन फॉल्स. तो पडणार वाईल लूपच्या बाहेर आणि वाईल लूपच्या बाहेर काय करायचं आपल्याला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln नेक्स्ट लाईनवर हॅपी न्यू इयर. सो हा असणार आपला आउटपुट. समजत आहे काय सुरू आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊयात. इथे आपण इनिशियलाइज केला आय इक्वल्स टू 10. सो आपण आयला इनिशियलाइज केला आहे 10 नी. सो आयमध्ये आपण सध्या स्टोअर करूया 10. नंतर आपल्याला जायचं आहे नेक्स्ट लाईनवर वाईल आय इज लेस दॅन 5. सो इथे तर आपण आय 10 घेतला आहे. सो हा या वाईल लूपमध्ये एंटरच करणार नाही आहे. सो आपण इथून डायरेक्ट बाहेर पडणार आणि आपल्याला काहीच आउटपुट नाही मिळणार, काही होणारच नाही. कारण हा आय याच्या आत एंटरच नाही करू शकतो कारण इथेच आपली कंडिशन झाली आहे फॉल्स. वाईल लूप कधी वर्क करतो, जेव्हा त्याच्या आतली कंडिशन ट्रू असेल. सो इथेच ती फॉल्स झाली म्हणून तो आतमध्ये गेलाच नाही. सो आज आपण बघितलं वाईल लूप. होप यू गॉट इट. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत फॉर लूप. सो मिस करू नका.